सौर चक्र न्यूज आपको रखे सबसे आगे। मालेगांव शहर में चल रही अतिक्रमण मुहिम ने सैकड़ों गरीब और मजदूर परिवारों को बेघर और बेरोजगार कर दिया है। नगर प्रशासन ने शहर को सुंदर और व्यवस्थित बनाने के नाम पर बड़े पैमाने पर अतिक्रमण हटाने की कार्रवाई शुरू की है, जिसमें कई ठेले, छोटी दुकानें, फेरी वालों की जगहें और झुग्गियां हटा दी गई हैं। लेकिन इन झोपड़ियों और दुकानों के पीछे भी एक सच्चाई है। यही वो लोग हैं जो रोज की मेहनत और छोटी कमाई से अपने परिवार का पेट भरते थे। अब जब उनके रोजगार के साधन ही खत्म हो गए हैं, तो उनके सामने सबसे बड़ा सवाल यह है कि बच्चों का पेट कैसे भरेगा और घर कैसे चलेगा। मालेगांव में पहले से ही रोजगार की भारी कमी है। पढ़े लिखे युवा बेरोजगारी से जूझ रहे हैं। ऐसे में गरीब तबके का जीवन और भी कठिन हो गया है। इसी अन्याय के खिलाफ अब समाज में आक्रोश बढ़ता जा रहा है। मातोश्री होकार यूनियन के अध्यक्ष जगदीश गोरे जी ने प्रशासन के खिलाफ आवाज उठाते हुए कहा है कि गरीबों की रोजी रोटी छीनकर शहर सजाना अमानवीय है। उन्होंने आज सुबह 11 बजे से दोपहर 2 बजे तक जेल भरो और रास्ता रोको आंदोलन की अनुमति भी मांगी है, ताकि शासन तक गरीबों की आवाज पहुंचे। उनका कहना है कि जब तक प्रशासन पुनर्वास और रोजगार की ठोस व्यवस्था नहीं करता, यह आंदोलन जारी रहेगा। अब सवाल यह है कि क्या विकास इंसानियत के बिना संभव है? विस्थापितांची संख्या 1000च्या वर आहे। आता तुम्ही चर्च परिसर बघितला, हा सोमवार बाजार, भाजीपाला मार्केट बघितलं, 1000च्या वर आहे। म्हणून हे प्रातिनिधिक स्वरूपात आपली पत्रकार परिषद होती, पण तरी सुद्धा काही लोक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेले। आपण कोणाला आव्हान केलेलं नाही, आपण पत्रकार परिषद घेत होतो, परंतु स्वयंस्फूर्तीने लोक आलेले की त्यांचा पोटा पाण्याचा विषय आहे। याच्यात कुठलं राजकारण नाही, राजकारणाचा कुठलाच विषय नाही, फक्त लोकांच्या पोटा पाण्यासाठी पत्रकार परिषद आहे। आणि उद्या परवा आम्ही महानगरपालिका आयुक्त, त्याच्यानंतर कॅम्प पोलीस अधीक्षक दुगड साहेब यांच्याशी चर्चा करू, यांच्यातून काय निर्णय होतो। जर यांच्यातून निर्णय होणार नसेल तर आमचं जेर बोलवा आंदोलन, रास्ता रोको हे आंदोलन तर होतील, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत आम्ही हा विषय घेऊन जाणार आहे। कारण हा सोपा विषय नाही। आणि आपण कायदा सुव्यवस्थेचा जर विचार केला तर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही का? आज जर हे हात मोलमजुरी करतात, हे पोट भरतात, हे रिकामे झाले, ते काय करतील? हे गुन्हेगारीकडेच वळतील ना। मग गुन्हेगारीकडे वळल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडणार का? लोकांनी रोजगार रस्त्यावर केल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार? आणि काही लोकांना जे वाटतं की आम्हाला एकदम मोकळा रस्ता पाहिजे, तर मग त्यांनी उड्डाणपुलाच्या मागण्या कराव्यात। रोड आहे तर रोडावर लोकांची व्यवस्था राहतीलच ना। पोटं कुठं भरायचे लोकांनी? पोट भरायला जागाच नाही ना। जिथं जागा आहे तिथं तुम्ही करत नाही। आता ह्या भाजी मार्केटजवळ जर ते जे शौचालय आहे, तिथं इतकी मोठी जागा आहे, तिथं जर नियोजन केलं तिथं काही लोक बसतील, पण नियोजन करा ना। महानगरपालिकेकडे नियोजनच नाही आहे। महानगरपालिकेने जे करायचं ते करत नाही। आज करोडो रुपयाचा निधी भुयारी गटरीच्या नावाखाली वाया गेलेला आहे। काय रिझल्ट आहे भुयारी गटरचा? काहीच रिझल्ट नाही। रस्ते पण बनवलेले महानगरपालिकेने, इकडनं अर्धा सोडून दिला, इकडनं अर्धा सोडून दिला, मध्येच खटकी पडून गेली। मग तो ठेकेदार म्हणतो की परत नवीन मला मंजुरी पाहिजे। तर महानगरपालिकेने शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, महानगरपालिकेने लोकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावं, पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी मुक्त शहर कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्यावं। हे बिचाऱ्या लोकांना मारून काय होणार आहे? यांचे उलटे संसार उघड्यावर येतात। यांचे घरं भरले राहिले असते तर या लोकांनी रस्त्यावर व्यवसाय केला असता का? नसता केला। यांचे घरं रिकामे आहेत, यांचे पोटं उपाशी आहे, म्हणून ना त्या ह्या महिला बसलेल्या विचार बघी काय गरज यांना रस्त्यावर बसायची? दिवसभर रस्त्यावर बसलेल्या असतात। या सकाळी 6ला भाजी मार्केटमध्ये जातात, तिथून येतात, रात्री 8 वाजेपर्यंत रोडवर असतात त्या। मग महानगरपालिकेने आतापर्यंत सक्षम मार्केट का तयार केलं नाही? महानगरपालिकेला जर एवढं लोकांच्या इथं काय अडचण जायची? कुठं? संभाजी मार्केटला छत्रपती संभाजीराजे मार्केटमधला विषय असा आहे की राष्ट्रीय एकात्मताच्या माध्यमातून म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मार्केट बांधलेलं आहे, परंतु ज्या वेळेला त्यांनी बांधलं तर अतिशय छोटे ओटे होते। आणि मग छोटे ओटे असल्यामुळे तिथं त्यांना ते व्यवसाय करता येत नाही। पण त्यावेळेला महानगरपालिकेने काही डिपॉझिट 50,000 भरायचं, काही महिना भरायचा, असं त्यांनी केलं, पण त्यांची परिस्थिती तशी नाही। आता त्यांना शांतपण सुचलं की लोकांनी जाऊन व्यवसाय करावा, पण आणि तिथं 50-100 लोक बसू शकत नाही। 500 लोक रस्त्यावर धंदा करतात भाजीपाल्यावर, शेतकरी येतात, त्यांचा प्रश्न कसं काय सुटेल? जागाच नाही ना। माझं म्हणणं तेच आहे की तुमच्या ज्या जागा होत्या तिथं तुम्ही काय केलं? तिथं तुम्ही क्रमशः संकुलं बांधली आणि आहे ना, जागा आहे ना। आता तुम्ही जर विचार केला नामपूर रोडला ती जी जागा होती, इतकी मोठी जागा होती,
पुढं हॉकर गाळे झाले असते, मध्ये भाजी मार्केट झालं असतं. आता या ठिकाणी हे मटण मार्केट जे आहे मग हे कायदेशीर आहे का? किती लोकांकडे लायसनी आहे आणि किती मोठ्या कटलरीच्या दुकानात तिथं मध्ये आहे, मग हे अतिक्रमण नाही आहे का? मग या ठिकाणी जर तुम्ही हॉकर्स गाळे बांधले त्यांना देता येतील, ते आता ऑथोराईज करतील ना ते काम. त्या जागेचा तुम्ही वापर करत नाही. अजिंठाबाबा मंदिराकडे 202 सर्वेमध्ये गार्डन बांधून ठेवले, त्या गार्डनचा काहीच उपयोग होत नाही, पूर्ण झाडं झुडं वाढलेले. तिथं तुमचं भाजीपाला मार्केट जर सगळ्या भागात जर तुम्ही ते केलं ना, भाजी मार्केट हॉकर्स गाळे, लोक डिवाईड होतील ना. सेंटर हा आहे, सगळे लोक इथंच येतात, गर्दी होती. हां, मग गर्दी होणारच ना. मग ही महानगरपालिका प्रशासनाची चूक आहे, हा यांचा नाकर्तेपणा आहे की ही शहराला चांगलं मार्केट देऊ शकले नाही, शहराला चांगलं वाहनतळ देऊ शकले नाही, यांची चुकी. आणि मग तुम्हाला कोणीतरी एखादा व्यक्ती अर्ज देतो, तुमचे काही गोष्टी तो काढेल म्हणून तुम्ही त्याच्यावर पांघरून टाकायसाठी या लोकांना मारणी घालतात, हे योग्य नाही. तर तुमच्या माध्यमातून आमची मागणी आहे की आपण या गोष्टीला चांगल्या प्रकारे वेटेज द्या.